आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 राजकीय बातम्या। लाडकी बहीण योजनेत तक्रारी आलेल्या ठिकाणी स्क्रुटिनी होणार। बाईक आणि चारचाकी वाहन असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। मंत्री आदिती तटकरेंची माहिती। ही विदाउट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। आपण कुठेही विदाउट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। दोन्ही पवारांना एकत्र आणण्यासाठी आशाताईंकडे तोडगा असेल तर सांगावा, राऊतांचं वक्तव्य। अटक आणि कारवाईला घाबरून ही लोक तिकडे गेल्याची टीका। त्याच्यावरती जर काही आमच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याकडे जर तोडगा असेल त्यांनी सांगावा की पोरं बाळ घाबरून जात आहेत, अटकेच्या भीतीनं जात आहेत, कारवाईच्या भीतीनं जात आहेत, बाकी काही नाही, विचार काही नाही याच्यामध्ये। एकत्र येण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार निर्णय घेतील, ते काय भूमिका घेतील ते बघावं लागेल। आशा पवारांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर पवार कुटुंबानं एकत्र राहावं ही व्यक्तिगत इच्छा असल्याचंही विधान। त्यांनी जी काही मागणी केली ती व्यक्तिगत लेवलला कुटुंब म्हणून आमच्या सगळ्यांचीच आहे। त्यामुळे दादा आणि पवार साहेब त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल। शिंदेचा पक्ष हा त्यांचा नाही, तो मोदी शहांचा पक्ष। संजय राऊतांची टीका, शिंदेच्या पक्षाचा निर्णय मोदी शहा घेतील, राऊतांचा शिंदेंवर निशाणा। एकनाथ शिंदेचा पक्ष नाही, हा मोदी शहा फडणवीसांचा पक्ष आहे, तो त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या हातात दिलेला आहे। मुंबई पुण्यातही ठाकरे गटाला धक्का, पुण्यातील 5 माजी नगरसेवक भाजपात जाण्याची शक्यता। फडणवीसांची घेतली भेट, तर विलेपार्लेतील उपविभागीय प्रमुख पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत। पाळथेत गाडीच्या किरकोळ वादातून भांडण, गैरसमजुतीतून घटना घडली, सध्या गावात शांतता, संध्याकाळपर्यंत कर्फ्यू काढला जाईल, गुलाबराव पाटलांची माहिती। गावाची शांतता प्रस्थापित झालेली आहे, पण प्राथमिक पोलिसांना जे वाटलं की कर्फ्यू लावली पाहिजे त्यांनी ती लावली होती। मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत ती पण उठवली जाणार आहे। दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाच्या विकासाबद्दल मी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो, पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर आता मुंबई पोलिसांसोबतच खासगी सुरक्षेचं कड। एका मोठ्या उद्योग समूहानं ठाकरेंना खासगी सुरक्षा पुरवली, खासगी सुरक्षा रक्षकांनी मातोश्री बंगल्याचा घेतला आढावा। मंत्रालयातील सुरक्षेत अतिरिक्त वाढ, मंत्रालयात बायोमेट्रिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित, मुख्यमंत्र्यांनी बैठकीत घेतला आढावा। मंत्रालय परिसरातील आंदोलन आणि तोडफोडीनंतर निर्णय।